मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। कुर्ला घाटकोपरमध्ये कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबल्याची माहिती मिळतेय। सीएसएमटी टिटवाळा जलद लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झालाय। एअर कंप्रेसरमध्ये बिघाड झाल्यानं जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे। ऑफिसवरून सुटायची वेळ झाली आहे। हजारो चाकरमानी सध्या मुंबईवरून ठाणे पुढे कल्याण टिटवाळ्याला जाण्यासाठी निघालेत, मात्र त्यांना आता उशीर होऊ शकतो। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। कपिल, सध्या लोकल रेल्वेची सध्याची काय स्थिती आहे? नक्कीच जो फास्ट ट्रॅक आहे सीएसटी वरून टिटवाळा किंवा कल्याणकडे जाणारा जो फास्ट ट्रॅक आहे तो त्या ट्रॅकवरची वाहतूक अजून ठप्प आहे। टिटवाळा जी फास्ट ट्रॅकची गाडी आहे त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। कंप्रेसर मध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही ट्रेन ही जी लोकल आहे ही ट्रॅकवरतीच थांबलेली आहे। त्याच्या मागे आता लाईन लागली आहे लोकलची, अजूनही ती ट्रेन सुरू झाली नाहीये। म्हणजे अजूनही या फास्ट ट्रॅकवरती वाहतूक विस्कळीत झालेली आहे। म्हणजे चाकरमानी जो सुटणार आहे कामावर आणि आता तो निघणार आहे तर त्याचे मात्र यामुळे हाल होणार आहेत। खरं तर हा बॅकलॉग भरायला खूप वेळ लागतो। आतापर्यंत अर्धा तास झालेला आहे, अशी स्थिती आहे। त्यामुळे आता हा बॅकलॉग जो आहे तो भरायला खूप वेळ लागणार आहे। घटना जिथे ट्रेन बंद पडलेली आहे तिथे आता तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच ही लोकल सुरू होईल, पण तोपर्यंत तरी सध्या तरी विस्कळीत झालेली आहे ही पूर्ण रेल्वे सेवा। कपिल, किती वेळापर्यंत ही जलद मार्गावरची सेवा पूर्ववत होईल याबद्दलची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे? सध्या जी लोकल बंद आहे टिटवाळा लोकल, तिथे जे कर्मचारी आहेत ते पोहोचलेले आहेत आणि ही लोकल सुरू करण्याचा प्रयत्न ते करत आहेत। नक्कीच जेवढा वेळ त्यांना लागेल तेव्हा तोपर्यंत ह्या सर्व लोकल ठप्प असणार आहेत। जो फास्ट ट्रॅक आहे तो बंद असणार आहेत। आता त्याला किती वेळ लागेल ते त्याचा अंदाज सध्या आपण देऊ शकत नाहीये। कपिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल।